पावसानं 130 वर्षांचा विक्रम मोडीत काढलाय। काल दुपारी 2 तासांमध्ये शिवाजीनगर इथे 65 तर एनडीए परिसरात 84 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। याआधी 1896 मध्ये 51.5 मिलीमीटर पाऊस झालेला होता आणि सलग 2 तास झालेल्या पावसामुळे शहरातील मध्यवर्ती भाग आणि उपनगरातील अनेक रस्ते जलमय झालेले आहेत। जनजीवन देखील पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे। या संदर्भातला आपण थेट आढावा घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड पुण्यामध्ये उपस्थित आहेत। सध्या सागर, पुण्याची काय स्थिती आहे? सध्या आपण पाहतोय पुण्यामध्ये पावसानं एक ऐतिहासिक विक्रम केलेला आहे। नक्की आम्ही आपण जर पाहिलं तर काल दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस जो आहे तो पुणे शहरामध्ये झालेला होता आणि पुणे शहरामध्ये पहिला पावसाचा बळी जो आहे तो सिंहगड रोडवरती गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। फुल विक्रेती महिला जी आहे त्यावर तिच्या अंगावरती झाड पडलं आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी काय झाडांच्या फांद्या ज्या आहेत त्याही पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। अजूनही रस्त्यांवरती हीच परिस्थिती जी उपनगरांमध्ये जी आहे ती पाहायला मिळते। त्याचबरोबर रस्त्यांवरती अनेक ठिकाणी पाणी जे आहे तेही अजून जमा झालेलं पाहायला मिळतंय। पुणे शहरामध्ये 90 झाडपडी असतील, त्याचबरोबर झाडांच्या फांद्या असतील, सीमा भिंत असतील, अशा पडलेल्या 90च्या वरती घटना ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेक जी वाळलेली झाडं आहेत तीही धोकादायक आहेत आणि आज उद्या जर पाऊस झाला तर अजूनही मोठ्या घटना ज्या आहेत त्या घडू शकतात। त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीनं रस्ते साफ करण्याचं काम सुरू जरी असलं तरी अजूनही रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणावरती मलबा जो आहे तो पडलेला आहे। महापौर मंजुषा नागपुरे, आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीमध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आज एक मीटिंग जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे आणि पहिल्याच पावसामध्ये पुण्याची ही अवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते। पुणे शहरातील रस्त्यांना नदीचं रूप जे आहे त्या काल अनेक त्या पाण्यामध्ये अडकलेल्या होत्या। अनेकांना नक्कीच सागर, आपण पाहतोय कालची आणि आजची दृश्य आपल्याला दिसत आहेत। अक्षरशः एप्रिल महिन्यातच पुणे शहराला रस्त्यावर नदीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी।